अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे, तर श्री गुरुचरित्र पारायणाचे काही रहस्यमय फायदे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, अडचणी, संकटे, चिंता ही सर्व जणांनाच असते. मग काय माझे नशीबच खराब आहे असंच बोलत राहायचं का नेहमी? तर साधे एक तुम्ही उदाहरण घ्या. तुम्हाला खोकला, सर्दी किंवा आणि काही आजार झाला की तुम्ही काय करता? डॉक्टरकडे जाता. का जाता? तर बरे वाटावे म्हणून. मग ही संकटे, अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तरी केला पाहिजे की नाही? तर ह्या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा, ते करा, इकडे जावा, तिकडे जावा असे आपल्याला सांगत असतात. पण तरी आपलं मन शांत किंवा स्थिर होत नाही. तर गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुम्ही किती पापे केली, तुम्ही किती जरी दुसऱ्यांसोबत वाईट वागला असाल तरी तुम्ही चिंता करू नका. फक्त गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करा आणि ते वाचण्याच्या आधी दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी, आजपर्यंत स्वार्थ, मोह ह्यांच्यात अडकून मी खूप पापे केली, पण आतापासून तुम्हीच या देहाला सांभाळा, तुम्हीच या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला तुम्ही सुरुवात करा. आणि बघा, तुमची अडचणी, संकटे, चिंता कुठे गेली हे तुमचं तुम्हाला समजणार नाही. नंतर जसे जसे वाचन वाढत जाईल तसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतीलच की तू गाणगापूरला जा, अक्कलकोटला जा. एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान येते आणि ते कायमस्वरूपी आपल्यासोबत राहते. आता गुरुचरित्र पारायण करताना गुरुचरित्रचे आपलं सारायण असतं, ते सारामृत असतं, ते कसं वाचायचं? तर प्राकृत गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच आपल्याला समजू शकतं. सप्ताह करायचे एक वेगळीच फळ आहे, पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे. गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात तुम्ही महाराजांना सांगा आणि वाचायला सुरुवात करा. तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबरही बोलू नये, फोनकडे लक्ष देऊ नये. तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला जे काही लिहिलेले आहेत त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी, आनंदी आणि सर्व संपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी माझी विनंती. तर आता विसरा जे झाले आणि ते त्याचा विचार, काय विचार करा तुम्ही आता फक्त स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन याचा. अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच, शेवटी स्वामी आपली आई आहेत. तर बघा, हा व्हिडिओ होता खूप छोटासा होता पण या व्हिडिओमध्ये मी खूप काही सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या की गुरुचरित्र पारायण कसं करावं, त्याबद्दलचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला बनवणारच आहे. पण आता जे आहे की गुरुचरित्र पारायण करण्यानं काय आपल्या आयुष्यात परिणाम होतात, का वाचायचं, त्याचं कारण काय, तर या गोष्टीची माहिती मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे. तर व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.